Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome to Cricket and much more. तर मंडळी IPL आता इट्स फॅग एंड असं म्हणायला हरकत नाही. आता शेवटच्या टप्प्यात टाटा IPL 2025 हे पोहोचलेलं आहे. आजची जर परिस्थिती बघितली तर पहिल्या प्लेसवर बेंगलोर आहे, दुसरी आहे माझी मुंबई, तिसरं आहे गुजरात आणि चौथ्या प्लेसवर आहे पंजाब. 5व्या नंबरला आहे दिल्ली, 6व्याला आहे लखनौ, 7 KKR आहे, 8 राजस्थान आहे, 9 नंबरला आहे हैदराबाद आणि CSK 10व्या नंबरला आहे. त्यापैकी राजस्थान आणि CSK तर ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत. हैदराबादसुद्धा एलिमिनेट झाल्यासारखंच जमा आहे. KKRला अगदी थोडासा चान्स आहे. खरं जर बघितलं ना तर आता हे बेंगलोर, मुंबई, गुजरात आणि पंजाब हेच कदाचित शेवटी प्लेऑफला 4 राहतील. दिल्ली आणि LSG कदाचित थोडासा उलटफेर करू शकतात, पण मला वाटतं मुंबई आणि बेंगलोर या खेपेला नक्की आहेत प्लेऑफला. बघूया कसं कसं काय होतं आहे. आता सामने मात्र अतिशय चुरशीचे होत आहेत. खूप खूप छान छान हे पाहायला मिळतं आहे. युझी चहलचं हॅट्रिक पाहायला मिळाली, त्यानंतर एक अविस्मरणीय इनिंग याची पाहायला मिळाली वैभवची. तशीच एक अविस्मरणीय इनिंग्स काल आपल्या ह्याची झाली ह्याच्याकडून खेळताना, चेन्नईकडून खेळताना आयुषची. पण आयुष संघाला जिंकून देऊ शकला नाही. कालचा सामना अतिशय चुरशीचा झाला. कालचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटी शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी बेंगलोरनी बाजी मारली. शेवटची ओव्हर जी ह्याने टाकली त्याच्यात मुख्य गोष्टी 2च. यश दयालने टाकलेली शेवटची ओव्हर आणि त्यापेक्षाही खूप खूप महत्त्वाचं म्हणजे शेफर्ड जो आला होता, रोमॅरिओ शेफर्ड बेंगलोरकडून खेळताना, त्यांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा फोडल्या. त्याच्यात 53 धावा फक्त 14 चेंडूमध्ये आहेत. तिथे सामन्याचा दूर बदलला आणि पकड मिळाली घट्ट आणि शेवटी सोडली नाही बेंगलोरनी पकड. पण आपला आयुष अतिशय सुंदर खेळला. आयुष आणि जडेजा जेव्हा खेळत होते तेव्हा चेन्नई वॉज जस्ट क्रुझिंग. तेव्हा असं वाटत होतं की चेन्नई आता जिंकणार. आयुषची एक अतिशय सुंदर खेळी पाहायला मिळाली. 94वर असताना छक्का मारायला गेला, बिचारा आऊट झाला. शेवटपर्यंत राहून त्यांनी जर मॅच जिंकून दिली असती चेन्नईला तर आणखीन आनंद वाटला असता. ठीक आहे, पण मॅच रंगतदार झाली. यश दयालला पण मानायला पाहिजे. यश दयाल एक वेळ अशी होती की 2-3 वर्षापूर्वी रिंकूने त्याला क्रिकेटमधून उठवलंच होतं. आता हा पुढे क्रिकेट खेळतो की नाही. 29 धावा जेव्हा जिंकायला हव्या होत्या तेव्हा रिंकूने 5 षटकार मारले होते. त्यातूनही तो सावरला. हे खरंच कौतुकास्पद आहे. नुसतं सावरला नाही, त्यांनी या IPLमध्ये शेवटच्या ओव्हरला 2 चुरशीचे सामने जिंकून दिले. ह्याला RCBला अतिशय चुरशीचे सामने जिंकून दिले. तर आजसुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला 15 रन जेव्हा हवे होते तेव्हा त्याने अतिशय सुंदर बॉलिंग टाकली. फक्त 12 रनच दिले आणि फक्त 2 रननी चेन्नईला हरवलं. आणि विशेष म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्याचा एक नो बॉल पण होता. त्या नो बॉलवर 6 बसलेला होता. समोर शिवम दुबे होत्या. सगळ्या गोष्टी त्याच्या फेवरमध्ये नव्हत्या, तरी पण तो डोकं शांत ठेवलं आणि हा सामना जिंकून दिला. ह्या IPLचा जर विचार केला तर वैभव आणि आयुष हे दोघे दे आर द पॉइंट ऑफ दिस IPL. यात काहीच हरकत नाही. आजपर्यंत ते डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतच होते, पण IPLमध्ये ते इंटरनॅशनल प्लेयर्ससमोर त्यांची कामगिरी एकदा उठून दिसली. हा झाला पास्ट. आता आजचा जर आपण विचार केला, आज डबल हेडर आहे. आज 2 सामने आहेत. पहिला सामना जो आहे तो कलकत्ता विरुद्ध ह्याचा आहे, रॉयल राजस्थान आहे. हा सामना का फारसा कन्सिक्वेन्स असलेला नाही आहे. एकतर रॉयल राजस्थान ऑलरेडी आऊट झालं आहे. कलकत्त्याला 2 मार्क जरी जास्त मिळाले तरी थोडासा कलकत्ता मला वाटतं 7व्या स्थानावरच राहील. त्याचाही फारसा फरक नाही पडणार. तरी पण हा सामना चुरशीचा होणार, कारण शेवटी प्राईड आहेच ना. आजच्या सामन्याचं जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर आजच्या सामन्यामध्ये कलकत्त्याकडून सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी, अजिंक्य रहाणेची फलंदाजी, रिंकूची फलंदाजी आणि वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी या बाजू कलकत्त्याकडून बघायला मिळतील. वेअर ॲज राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानची बेस्ट जोडी, सध्याच्या याच्यामध्ये बेस्ट जोडी राजस्थानचीच म्हणायला लागेल. सुरुवातीला ह्यांची वाटत होती सनरायझर्स हैदराबादची,
पण नंतर लेट स्टेजेसमध्ये आता यशस्वी आणि वैभव ही या IPLची बेस्ट जोडी, ती ओपनिंग जोडी. आर्चर मिक्स बॅग आहे. खरं तो अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि वेग जबरदस्त आहे त्याच्याकडे. तरी पण तो त्याच्या पोटेन्शियलला न्याय देईल असं त्याच्या फिगर्स सांगत नाही आहेत. या सामन्यात एकशानायक श्रीलंकेचा कदाचित चालेल. बघूया कोण बाजी मारत आहे. तर त्यानंतर संध्याकाळी 7:30ला होणारा जो सामना आहे तो आहे पंजाब आणि ह्याच्यामध्ये लखनौ सुपर जायंटमध्ये. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. असं आहे, आता हा सामना जर पंजाब जिंकले तर आत्ता पंजाब आहे चौथ्या स्थानावर. चौथ्या स्थानावरून ते दुसऱ्या स्थानावर येऊ शकतात. दुसऱ्या स्थानावरून ते मुंबईला खाली तिसऱ्या स्थानावर ढकलू शकतात. LSGच्या दृष्टीने काय फारसं हे नाही आहे. तरी पण शेवटी ती मॅच जिंकली तर चान्सेस वाढतातच. आणि आजचा सामना जो आहे तो धर्मशालाला आहे. एक अतिशय सुंदर भारतातलं मैदान की जिथे स्विंग आणि फास्ट बॉलिंग ह्या दोन्हीला अतिशय पोषक वातावरण असतं. आणि ह्या मैदानात 2023पासून जे 4 सामने झालेले आहेत त्यापैकी 3 सामने पहिल्यांदा जी साईड बॅटिंग करते त्या साईडनी जिंकलेले आहेत. आजच्या सामन्यात काय होतं बघूया. आजचा ज्या सामना आहे तो पेस बॉलिंग वर्सेस गुड बॉलिंग, पेस बॉलिंग फॅन्टॅस्टिक पेस बॉलिंग वर्सेस ब्युटिफुल बॅटिंग असाच आहे. आता आज ऑफकोर्स पेस बॉलिंग असल्यामुळे लखनौकडून मयंक यादव आणि पंजाबकडून अर्शदीप ह्या दोघांची बॉलिंग खतरनाक बॉलिंग बघायला मजा येणार आहे. ओव्हरऑल आजच्या सामन्यामध्ये पंजाबकडून प्रियांश आर्यचा खेळ कसा होतो, श्रेयसची बॅटिंग कशी होते, त्यानंतर अर्शदीप आणि त्याच्याबरोबर पूर्ण भरात आलेला युजवेंद्रसुद्धा त्याला तो डावलला गेला. मग त्यांनी या IPLमध्ये दाखवून दिलं की जेन्युइन लेग स्पिन काय असतो. हे चौघं प्लेयर्स महत्त्वाचे राहतील. इकडे LSGचा जर विचार केला तर LSGच्या आजच्या सामन्यामध्ये मिच मार्श भरात आहे, मस्त बॅटिंग करतो आहे. निकोलस पुरन अतिशय सुरुवात जबरदस्त झाली होती, मध्ये थोडा जरा असं झालं. आता आज काय करतो आहे बघूया. त्यानंतर मयंकची बॉलिंग आजची माझी उत्सुकता आहे ती जास्त करून मयंकची बॉलिंग आहे. आणि मयंकच्या बॉलिंगबरोबर आवेशची बॉलिंग कशी पडते हे पण बघण्यासारखं आहे. आवेशसुद्धा डेथ ओव्हर्समध्ये अलीकडे चांगली बॉलिंग करतो. त्यामुळे आजचे दोन्ही सामने रंगतदार होणारच, त्यात काही वाद नाही. अतिशय सुंदर चाललेला IPL आज आणखीन एक त्याच्यातलं हे पायरी ओलांडेल. तर मंडळी, तुम्हाला माझं जर चॅनल आवडत असतील व्हिडिओज तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी आज डबल हेडर आहे. बघूया मग दुपारी 3:30 पासून भेटूया मग तेव्हा. टिल देन बाय.